We want justice. 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 आमदार संग्राम जगताप हे आपल्या सोबत आहेत। आज अहमदनगरमध्ये डॉक्टर्सच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य मोर्चा काढण्यात आला होता आणि तुम्ही देखील त्या मोर्चाला उपस्थित होतात। कसं पाहता आहे जे काही पूर्ण कोलकात्यामध्ये जी घटना घडलेली आहे आणि आजचा हा जो मोर्चा होता त्यासंदर्भात? पश्चिम बंगाल या राज्यामध्ये कलकत्तासारख्या एक मोठ्या शहरामध्ये अशी घटना घडणं खरं तर ही फार निषेधार्ह गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आज कुठेतरी तिथल्या मुख्यमंत्री देखील एक महिला आहेत आणि याच्या बाबतीमध्ये 2-2 दिवस 4-4 दिवस आरोपी अटक केले जात नाहीत असं देखील एक बातमी आपल्याला खरं तर टीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पण खरं तर याच्या बाबतीमधला त्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, फास्ट ट्रॅक कोर्टावरती ही केस वर्ग करावी आणि त्याच्यातनं कुठेतरी जे अशा प्रकारे जर महिलांवरती कोणी लक्ष ठेवत असेल, नजर ठेवत असेल तर त्याची हिंमत होणार नाही असा एक शिक्षा ह्या बाबतीमध्ये झाली पाहिजे। 2012 साली देखील ज्यावेळेला ह्या देशामध्ये एक वेगळा उठाव झाला होता तो निर्भया प्रकाराच्या माध्यमातून, तो देखील लोक आज विसरलेले नाहीत, तर ती देखील आठवण आज लोकांच्या मनामध्ये आहे की 2012चं वर्ष ते निर्भया प्रकरण होतं आणि तशीच घटना आज कुठेतरी एक सुशिक्षित डॉक्टर महिला, कारण की डॉक्टरांच्या बाबतीमध्ये महिला जर असतील तर त्यांना रात्री अपरात्री देखील ड्युट्या चेंज होत राहतात आणि त्याच्यातनं पुढे काम करावं लागतं। त्यामुळे आज या बाबतीमध्ये देखील सरकारने, केंद्र सरकारने देखील अशा बाबतीमध्ये प्रत्येक राज्याला सूचना करावेत की असे कायदे त्या ठिकाणी करावेत आणि कठोर कायदे होणं गरजेचं आहे। निश्चितच आपण पाहतोय की ही जी घटना पश्चिम बंगाल सारख्या राज्यामध्ये घडली, या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यासाठी आपण मागणी करणार आहात? नाही, याच्या बाबतीमध्ये खरं तर महाराष्ट्र हे देशामधलं सगळ्यात प्रगतशील राज्य होण्याची वेगळी ओळख आहे, याला एक फार वेगळी संस्कृती आहे। खरं तर हा राज्य हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारं राज्य आहे। त्यामुळे इथं जर असं कोणी करत असेल, त्याची हिंमत जर होत असेल तर त्यामध्ये लगेचच याच्यामध्ये उपाययोजना केल्या जातात। त्याला कुठेतरी कठोर शासन हे सरकार करण्याकरता प्रयत्नशील असतं, मग ते कुठलंही सरकार असो। त्यामुळे हे राज्य महत्वाचं आहे आणि म्हणून याच्या बाबतीमध्ये जर अशा घटना घडलेल्या जरी असतील त्याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय झालेले देखील आपण सर्वांनी डोळ्यांनी पाहिलेले आहे। निश्चितच आपण पाहतोय की इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आज संपूर्ण देशामध्ये बंद पाळण्यात आलाय, ओपीडी बंद ठेवण्यात आल्या डॉक्टर्सच्या वतीने। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला एकंदरीत कोलकात्यात जी घटना घडली याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।